Hello, my dear friends. I welcome all the 12th standard students in this poetry section. Friends, today we are going to see a beautiful poem, that is the ballad, and the poem that is Inchcape Rock, written by Robert. It is a very beautiful poem. Before that, we'll see the icebreakers. Now, just look at the screen. Prepare a world register related with marine life. World register, the words that are related with marine life. We have to write down the words. One word is given here, sailors. Another is, we can say that, fish, ocean, then waves, coast, seashore, boat, salt water. Lot of words are there. The next, the functions of a lighthouse are, we see the lighthouse in the ocean. What is the function of that lighthouse? The lighthouse फंक्शन काय असतं? टू शो द डिरेक्शन, दिशा दाखवणे. अजून काय सांगता येईल? टू सर्व ॲज ए नेव्हिगेशनल एड फॉर ए मेरीटाईम पायलट्स इन द सी. नेव्हीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्यांना मदत करण्याचं काम हे लाईट हाऊस करत असतं. इट वर्क ॲज ए ट्रॅफिक साईन, एक ट्रॅफिक साईन म्हणून ते काम करतं. इट गिव्स प्रॉपर वॉर्निंग टू द बोट्स. इट मीन्स दॅट सपोज यू आर इन डेंजर, your boat is in danger or not, the waves are very high, the water level is rising, we can imagine that all the things from the lighthouse. Or we can say that to guide the sailor, सेलरला गाईड करण्याचं काम हे लाईट हाऊस करत असतं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. वेगवेगळे प्रकारचे खडक जगामध्ये असणारे फेमस रॉक्स आणि ते कुठे आहेत. फॉर एक्झाम्पल, बॅलन्सिंग रॉक, महाबलीपुरम. इन दिस वे वी कॅन से दॅट वेव रॉक विच इज इन USA. स्प्लिट ॲपल रॉक, वी फाइंड दॅट स्प्लिट ॲपल रॉक इन न्यूझीलंड. इन दिस वे. Another is, we can say that Devil's Tower. Devil's Tower in, that is in USA. Narrate in the class a story about someone who destroyed or spoiled someone else's good work. वर्गामध्ये एखादी छोटीशी कथा सांगा की एखादा व्यक्ती काय करतो, who destroyed or spoiled someone else's good work. एखाद्या मुलाने छानपैकी काम केले आहे तर तो त्याचं काम काय करतो, नष्ट करतो. अशी एखादी स्टोरी सांगा. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या मुलाने सुंदरपैकी चित्र काढलेलं आहे तर त्याचा कोणीतरी मित्र येतो आणि त्या चित्रावरती काय करतो, पाणी टाकतो. अशी स्टोरी आपण छोटीशी एखादी सांगू शकतो, एक 5-7 ओळीमध्ये. ओके, सो यू हॅव टू ट्राय इट. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. खाली दिलेले एक्सप्रेशन्स बघा, त्यांचा अर्थ तुम्हाला कळतो आहे, सोपा आहे. ॲज यू सो सो शॅल यू रीप, म्हणजे जसं तुम्ही पेराल तसं उगवेल. ॲज यू सो सो शॅल यू रीप. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, म्हणजे गुन्हा केला की ॲटोमॅटिक शिक्षाही मिळते. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, जे आपल्याभोवती घडते तेच आपल्यासोबतसुद्धा घडतं. टिट फॉर टॅट, जसाच तसं आपण म्हणतो. एव्हिल डिग्स ए पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम, म्हणजे वाईट लोक इतरांच्यासाठी खड्डा खणतात पण ते त्याच्यामध्येच स्वतःच पडतात. ओके, तर ही आईस ब्रेकरची छोटीशी आणि एकदम सिंपल अशी ॲक्टिव्हिटी आहे. सर्वांना मला वाटते कळाली असेल. आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी, काय शंका आहे का कोणाला? इट इज सो इझी. नाव लेट अस सी द
introduction part of the poet Robert Southey. He was born in Bristol, England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was a poet of laureate of England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Benchim, Bishop Hatto, The Inchep Rock, etc. are popular with the school children. तर रॉबर्ट सावते यांचा जन्म 1774 ते 1843 या कालखंडातला इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि एक अशा खानदानामध्ये त्यांचा जन्म झाला की त्यांचे वडील कपडे विकायचं काम करायचे आणि तिथंच त्यांनी मग वेस्टमिन्स्टर या शाळेमध्ये आणि ऑक्सफर्डच्या कॉलेजमधले शिक्षण घेतलं. अतिशय चांगले नावाजण्याजोगे असे ते कवी होते की त्यांचा कालखंड कवितेतला त्यांना ओळखलं जायचं पोएट ऑफ लॉरेट ऑफ इंग्लंड. 1813 ते 1843 हा त्यांचा कालखंड ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या. त्यांच्या शॉर्ट पोएम्स द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेंथिम, द बिशॉप हॅटो, द इंचेप रॉक यासारख्या अतिशय उत्कृष्ट अशा कविता मुलांच्यासाठी त्यांनी लिहिल्या. आता इंचेप रॉक ही काय आहे? इट इज अ बॅलड, द स्टोरी ऑफ द 14th century अटेम्प्ट बाय द ॲबट ॲबरब्रोथक टू इन्स्टॉल ए वॉर्निंग बेल ऑन द इंचेप, a notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchep Rock placed by the abbot of Aberbrothok. The poem gives us a message that those who do wrong things will meet with the ड्यू पनिशमेंट. आता इंचेप रॉक ही एक बॅलड आहे, म्हणजे एक पोवाडा आपण म्हणतो त्याला. 14व्या शतकातील एक पोवाडा आहे त्यांनी लिहिलेला. तो 14व्या शतकामध्ये ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक यांची ती एक कथा आहे. आता त्या माणसाने काय केलं, त्याने इंचकेप या ठिकाणी खलाशांना इशारा देण्यासाठी एक घंटा बसवली. आणि इंचकेप स्टोन हे कुठं आहे? इंचकेप स्टोन इट वॉज ए नोटोरियस सँडस्टोन रीफ, म्हणजे स्कॉटलंडमधील डुऑन्डी आणि फाईफ या ठिकाणी ते डोंगराच्या कपारीमध्ये असणारा असा तो एक पार्ट आहे की जवळ 11 मैल 18 किलोमीटर एवढा लांब अंतरापर्यंत तो किनारपट्टीच्या लगत वसलेला असा तो खडकाचा भाग आहे की जो कुठे आहे? स्कॉटलंड या ठिकाणी, स्कॉटलंडजवळ डुऑन्डी आणि फाईफ या ठिकाणी तो आहे. आणि त्याला लाईट हाऊस असंही म्हटलं जातं. स्कॉटलंडच्या देशामध्ये अँगसच्या प्रांतामधील पूर्वेकडच्या किनारपट्टीवर वसलेलं ते एक ठिकाण आहे. आता ही जी कविता आहे, ही कविता राल्फ नावाच्या समुद्रावर लुटमार करणाऱ्या एका व्यक्तीची आहे. समुद्रावरती लुटमार करणारे त्यांना आपण चाचे असं म्हणतो. त्या व्यक्तीने काय केलं, अबेरब्रोथक या साधूने बसवलेली धोक्याची जी घंटा होती ती त्याने घंटा काढून टाकली, अशी ती दंतकथा आहे. आणि त्यावर त्याला त्याची शिक्षा कशी मिळते या संदर्भातली ही कविता आहे. म्हणजे त्याने वाईट कृत्य केलं आणि त्याला त्याचं फळ मिळालं. मग ते कसं मिळालं त्या संदर्भात ही पोएम आहे. सो लेट अस सी द पोएम. द इंचकेप रॉक. Inchcape Rock. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. No stir in the air. म्हणजे हवेमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती. No stir in the sea.
समुद्रामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची हालचाल नाही आहे. म्हणजे त्या पहिल्या कडव्यामध्ये कवी सांगतो की हवेमध्ये कोणतीही हालचाल नाही, समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही. अँड द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. आणि जहाज एकदम शांत जसं असायला हवं होतं तसं ते शांत होतं. कोणत्याही प्रकारची हालचाल त्या जहाजाची नव्हती. वाऱ्याचा वेग नव्हता, पाण्याची हालचाल नव्हती. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हर हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. हर सेल्स फ्रॉम हेवन, स्वर्गामधून. कवीने अशी कल्पना केलेली आहे की स्वर्गामधून त्या जहाजाला किंवा त्या खलाशांना कोणत्याही प्रकारची मोशन मिळत नव्हती. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. त्या जहाजाला कोणत्याही प्रकारची हालचाल मिळत नव्हती, दिशा मिळत नव्हती, कोणत्याही प्रकारची गती मिळत नव्हती. आणि त्या जहाजाचा जो तळभाग होता, हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. त्या जहाजाचा तळभाग समुद्रामध्ये एकदम स्थिर असा होता. जहाजाचा खालचा तळभाग समुद्रामध्ये एकदम स्थिर, कॉन्स्टंट होता. म्हणजे ते जहाज समुद्रामध्ये एकदम स्तब्ध उभं राहिलेलं होतं. त्याला स्वर्गामधून कोणत्याच प्रकारची गती मिळत नव्हती. स्वर्गामधून गती मिळत नव्हती याचाच अर्थ काय, समुद्रावरती कोणत्याही प्रकारचं वारं नव्हतं. त्यामुळे त्या जहाजाला कोणतीच दिशा मिळत नव्हती. ते एकदम स्तब्धपणे, शांतपणे त्या समुद्रामध्ये उभं राहिलेलं होतं. विदाउट आयदर साइन or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape bell. Without either sign or sound of their shock. कोणत्याही धोक्याच्या इशाराशिवाय, विदाउट आयदर साइन, कोणताही इशारा, और साऊंड ऑफ देअर शॉक. साऊंड कसलाच आवाज, शॉक म्हणजे धोक्याचा इशारा. या ठिकाणी असं आपण म्हणूया की कोणत्याही प्रकारचा धोक्याचा इशारा, कोणत्याही प्रकारचा धोक्याचा इशारा मिळत नव्हता, कोणत्याही प्रकारचं चिन्ह दिसत नव्हतं धोक्याचं. द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. आणि वेव्ज ह्या समुद्राच्या लाटा, वारा त्या इंचकेप रॉकवरून वाहत होता. समुद्रामध्ये तो इंचकेप रॉक आहे आणि त्याच्यावरून तो वारा वाहत होता आणि कोणत्याही प्रकारचा धोका दिसत नव्हता, इशारा कोणताही मिळत नव्हता. म्हणजे समुद्र एकदम शांत होता, खवळलेला नव्हता. हे आपल्याला त्या इंचकेप रॉकवरून कळतं. इंचकेप रॉक म्हणजे धोक्याचा इशारा देणारी अशी ती एक वस्तू होती की ज्याच्या माध्यमातून एखाद्या खलाशांना आपल्याला कोणता त्रास आहे का समुद्रामध्ये जहाजाची सफर करत असताना ते कळत होतं. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. सो लिटिल दे रोज अँड सो लिटिल दे फेल. म्हणजे लाटा कशाही उसळत नव्हत्या, आदळत नव्हत्या. सो लिटिल दे फेल, कुठेही आपटत नव्हत्या. समुद्रामध्ये असणाऱ्या लाटा, सो लिटिल दे रोज, दे मीन्स द वेव्ज ऑफ द ओशन. समुद्रामध्ये असणाऱ्या लाटा कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हत्या, उसळत नव्हत्या, आदळापट करत नव्हता. एकदम स्तब्ध, शांत असा समुद्र होता. दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. आणि लाटा शांत आहेत आणि म्हणून परिणामी तो इंचकेप बेल कुठेही हलत नव्हता. त्या इंचकेप बेलची हालचाल होत नव्हती, कारण हा इंचकेप बेलच कुठे आहे, समुद्रामध्ये असणाऱ्या त्या खडकावरती आहे. त्यामुळे त्याची कोणत्याही प्रकारची हालचाल आपणाला दिसत नव्हती. ठीक आहे, 2 स्टँजा सर्वांना कळालेत. नाव लेट अस बिगिन विथ द थर्ड स्टँजा. द ॲबट ऑफ Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. You can see that Inchcape bell on the screen. स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा. The Abbot of Aberbrothock. The Abbot of Aberbrothock
हा जो साधू आहे, या साधूने काय केलं, ॲबट म्हणजे हेड ऑफ ॲबी मंक्स. ॲबी म्हणजे ए बिल्डिंग वेअर मॉंग्स ऑर नन्स लिव्ह टुगेदर, म्हणजे मॉंग्स किंवा नन्स एकत्र जिथं राहत होते ते, म्हणजे त्यांच्यातला एक साधू. त्या साधूने काय केलं, द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक, ॲबरब्रोथकमध्ये असणारा तो एक ॲबट म्हणजे एक साधू, त्याने काय केलं, हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ही हॅड प्लेस दॅट बेल, त्याने एक घंटा बसवली. घंटा कुठे बसवली, ऑन द इंचकेप रॉक, त्या इंचकेप रॉकवरती एक घंटा बसवली. म्हणजे ती घंटा कशी वाजायची, समजा समुद्राच्या लाटा आल्या की ते घंटा हलायची वाऱ्यामुळे, वेगामुळे, आणि मग त्या बेलचा आवाज त्या समुद्रामधून जहाज चालवणाऱ्या व्यक्तींना यायचा. दॅट ही हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन ए buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. आणि ती घंटा जी उंच खडकावर बसवलेली होती, ते वादळ किंवा भरती आली, स्टॉर्म ऑन ए buoy इन द स्टॉर्म इट फ्लोटेड इन द स्टॉर्म, वादळ आलं की ती व्हायची, अँड स्वंग तरंगायची, आणि त्याचा आवाज पण व्हायचा. वादळाच्या वाऱ्यामुळे समुद्रामध्ये असणारं पाण्याची जी लाट पसरायची इकडे तिकडे, त्याच्यामुळे ती घंटा काय व्हायची, हलायची, आणि ती हल्ली की ती वाजायची. सो वी कॅन हिअर द साऊंड ऑफ दॅट बेल when there was a great storm in the ocean, when the waves move very rapidly in the ocean, it makes movement of the buoy. जेव्हा त्या समुद्राच्या लाटा उंच उसळायच्या, त्याच्यामुळे ती बेल वाजायची. Now look at the next stanza. When the rock was hit by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock, and blessed the abbot of Aberbrothok. When the rock was hit by the surge swell, जेव्हा हा समुद्रामध्ये असणारा खडक समुद्राच्या पाण्याला भरती आल्यानंतर जेव्हा पाण्याखाली बुडून जातो, when that whole rock was hid, when there was a great rise level in the ocean of the water, at that time all the mariners, they could hear the warning bell. They can imagine that there was a dangerous situation in the ocean. समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा हा समुद्रामध्ये असणारा खडक पूर्णतः बुडून जातो, तेव्हा ह्या खलाशांना इशारा मिळतो की आता कुठेतरी धोका आहे, आणि ती धोक्याची घंटा त्यांना बरोबर कळते. And then they knew the perilous rock, and the blessed the abbot of Aberbrothok. At that time they knew the perilous rock, त्यांना हा धोकादायक खडक दिसतो, आणि त्यावेळेला दे ब्लिस द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक, आणि त्यावेळेला ते सगळेजण काय करतात, त्या ॲबट ऑफ ॲबरब्रोथकला काय करतात, खूप मोठ्या प्रमाणात शुभाशीर्वाद देतात. का शुभाशीर्वाद त्यांना ते देत असतील, कारण केवळ त्या बेलमुळे त्यांना समुद्रामध्ये असणारा धोका कळालेला होता. दे ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक बिकॉज दे कॅन इमॅजिन दॅट देर वॉज अ डेंजर इन द ओशन. समुद्रामध्ये धोका आहे हे केवळ त्यांना त्या बेलमुळे कळालेला होता, त्या डोंगरामुळे कळालेला होता. तो डोंगर, जो खडक होता, तो खडक पाण्याखाली बुडालेला होता, त्यामुळे ती वरती बेल आलेली होती, आणि ती एक वॉर्निंग बेल होती हे त्यांना जाणवलं होतं. ओके, एनी डिफिकल्टी इन दिस स्टँजा? नाव लेट अस बिगिन विथ द नेक्स्ट. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, all things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled around, and there was joyance in their sound. The sun in the heaven was shining gay. सूर्य जो आहे
स्वर्गामध्ये असणारा, आकाशामध्ये असणारा सूर्य, इट वॉज शायनिंग, द सन वॉज शायनिंग व्हेरी हॅपीली. आनंदाने तो सूर्य झगागत होता. ऑल थिंग्स वेर जॉयफुल अँड मेनी अदर थिंग्स अपार्ट फ्रॉम दॅट सन दे वेर ऑल्सो व्हेरी जॉयफुल. त्या इतर गोष्टीसुद्धा आनंदी होत्या त्या दिवशी. म्हणजे आज जो सूर्य आकाशामध्ये उगवलेला होता तो अतिशय चकाकत होता आणि त्या सूर्याच्या बरोबरच अवकाशामध्ये असणाऱ्या इतर सर्व गोष्टी आनंदी होत्या. द सी बर्ड्स स्क्रीम ॲज दे व्हील राऊंड. आकाशामध्ये विहार करणारा हा जो समुद्र पक्षी आहे तो आकाशामधून गिरकी घेत ओरडत होता. द सी बर्ड्स स्क्रीम ॲज दे व्हील राऊंड. तो आपल्याच भोवती आकाशामधून उंच भरारी घ्यायचा, स्वतःच्या भोवती गिरकी घ्यायचा आणि हे सगळं करत असताना तो काय करत होता? आवाज करत होता, ओरडत होता. अँड देर वॉज ए जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्याच्या त्या आवाजामध्ये, त्याच्या त्या ओरडण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत होता. इट मीन्स दॅट द सी बर्ड वॉज व्हेरी हॅपीली स्क्रीमिंग, शाउटिंग. आनंदाने ओरडत होता आणि आनंदाने स्वतःभोवती गिरक्या घेत होता. द ब्यॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन ए डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. Sir Ralph the Rover walked his deck and he fixed his eye on the darker speck. आता काय होते बघा, द ब्यॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. म्हणजे ती तरंगती जी खून आहे, ती तरंगती खून अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्या इंचकेप बेल म्हणजे ती इंचकेप बेल एकदम स्पष्टपणे दिसत होती. द ब्यॉय ऑफ द इंचकेप बेल. ब्यॉय म्हणजे तरंगती खून, फ्लोटिंग ऑब्जेक्ट. फ्लोटिंग ऑब्जेक्ट. That we can very easily see that floating object of the Inchcape Bell. Inchcape Bell आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत होती. कशी दिसत होती? It was seen a darker speck on the ocean green. It was just like a darker speck. Speck म्हणजे टायनी डॉट. जणू तो काही एखाद्या हिरव्यागार समुद्रावरती असणारा एक टायनी डॉट, एक काळा ठिपका आहे की काय असं जाणवत होतं. म्हणजे तो इंचकेप बेलवरती असणारी ती जी तरंगती खूण आहे, ती तरंगती खूण म्हणजे त्या हिरव्यागार समुद्रावरती असणारा एक काळा ठिपका असं ह्या कवीला तिथं जाणवतं. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. आणि तिथं असणारा सर राल्फ द रोवर, ए सी पिरेट म्हणजे समुद्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लूटमार करणारा तो व्यक्ती, समुद्र चोर, चाचे आपण असं त्यांना म्हणतो. हा सर राल्फ द रोवर त्याच्या त्या जहाजाच्या डेकवरती इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि तो अगदी दुष्टपणे त्याने त्याची नजर त्या काळ्या ठिपक्यावर रोखलेली होती. त्या डार्कर स्पेकवरती त्याची नजर होती. म्हणजे त्या ब्यॉय ऑफ द इंचकेप बेलवरती त्याची ती नजर होती. ही वॉज जस्ट लुकिंग ॲट द इंचकेप बेल. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. त्याला त्यावेळेला काय जाणवलं? एक वसंत ऋतूची प्रेरणादायक अशी चाहूल त्याला जाणवली. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. वसंत ऋतूची चाहूल त्याला जाणवली. ही मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. तो आनंदाने शिळ वाजवू लागला, आनंदाने गाणं म्हणू लागला. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. त्याचे मन आनंदाने ओसंडून व्हायला लागले. बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. पण त्याच्या आनंदामध्ये, बट द रॉवर्स मर्थ, दॅट हॅपीनेस, त्याच्या आनंदामध्ये विकेडनेस होता. त्याच्या आनंदामध्ये कुठेतरी क्रूरपणा दिसत होता. जरी त्याला वसंत ऋतूची चाहूल जाणवली, जरी तो आनंदाने गीत म्हणत होता, जरी तो त्या डेकवरती शिळ वाजवत होता, तरीसुद्धा त्याच्या त्या आनंदामध्ये कुठेतरी क्रूरपणा होता, विकेडनेस होतं, दुष्टपणा कुठेतरी जाणवत होता. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, quoth he say.
My men, put out the boat and row me to the Inchcape Rock, and I will plague the abbot of Aberbrothok. त्याची नजर कुठे होती? हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. त्या समुद्र चोराची नजर त्या तरंगणाऱ्या त्या इंचकेप बेलवरती होती, त्या इंचकेप रॉकवरती होती. आणि शेवटी तो आपल्या लोकांना म्हणतो, ही टोल्ड हिज मेन, कोथ ही म्हणजे तो त्याच्या लोकांना सांगतो, सेड, कोथ म्हणजे सेड, ही सेड, माय मेन पुट आउट द बोट, की हे लोकांना आता काय करा, ही बोट वलवत त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड रो मी टू द इंचकेप रॉक, इंचकेप रॉकच्या दिशेने ही बोट आपली घ्या, आणि मी तिथे जाऊन काय करणार आहे, आय विल प्लेग द अबोट ऑफ एबरब्रोथक. प्लेग म्हणजे आय विल डिस्ट्रॉय द अबोट ऑफ एबरब्रोथक, आणि मी काय करणार आहे, ती इंचकेप बेल नष्ट करून टाकणार आहे. मला त्या इंचकेप बेलला छळायचं आहे, मला त्याला त्रास द्यायचा आहे. आणि म्हणून तो त्याच्या माणसांना सांगतो की आपली बोट, आपलं जे जहाज आहे त्या इंचकेप रॉकच्या दिशेने घेऊन चला. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो, अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. शेवटी ते खलाशी काय करतात, ते खलाशी त्यांची बोट त्या इंचकेपच्या दिशेने वळवू लागतात. द बोट इज लोवर्ड, the boatmen row, they started rowing towards the Inchcape Bell, and to the Inchcape Rock they go. They were just moving towards the Inchcape Rock. Inchcape Rockच्या दिशेने सगळेजण निघालेले. And when they reach there, Sir Ralph bent over from the boat. तो बोटीमधून थोडासा खाली वाकतो आणि नंतर काय करतो, ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट, आणि ती तरंगणारी जी बेल आहे ती बेल तो काय करतो, पटकन कापून टाकतो. म्हणजे एकदम दुष्टपणा, दुष्ट कृत्य, वाईट कृत्य तो करतो, की जी बेल, की ज्या बेलच्यामुळे लोकांना धोक्याचा इशारा मिळत होता, ती बेलच तो काय करतो, तोडून टाकतो. डाऊन संग द बेल विथ ए गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. क्वोथ सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द अबोट ऑफ एबरब्रोथक. डाऊन संग द बेल, आणि बेल कापल्यामुळे ती डुबकन काय करते, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये पडते आणि त्याचा आवाज येतो. डुबकन आवाज करत ती घंटा समुद्रामध्ये बुडते. द बबल्स रोज, बुडबुडे वर येतात आणि फुटतात. अँड बर्स्ट अराउंड, ती बेल खाली पडल्यामुळे, पाण्यामध्ये पडल्यामुळे बुडबुडे वर येतात आणि फुटतात. कोथ सर राल्फ, सर राल्फ त्याच्या लोकांना म्हणतो, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द अबोट ऑफ एबरब्रोथक. आता इथून पुढे जी कोणी माणसं या बेलच्या दिशेने येतील, या रॉकच्या दिशेने येतील, या दिशेने आल्यानंतर ते या अबोट ऑफ एबरब्रोथकला कोणत्याही प्रकारचे शुभाशीर्वाद किंवा धन्यवाद देणार नाहीत. आता इथून पुढे इथं येणारी माणसं त्या अबोट ऑफ एबरब्रोथकला धन्यवाद देणार नाहीत, कारण आता ती बेलच राहिलेली नाही आहे. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many a day, and now, grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. सर राल्फ, आणि आता हा जो सर राल्फ रोवर आहे, हा समुद्र चोर आहे, हा समुद्र चोर जहाजामधून खूप लांबपर्यंत निघून जातो. After that he traveled everywhere and he scoured the seas for many a day. He traveled everywhere and after that he get lot of golds and ornaments. आणि बरेच दिवस तो इकडे तिकडे फिरतो आणि खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करतो. He plundered the store, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लूटमार करतो आणि भरपूर अशी संपत्ती गोळा करतो. तो सर राल्फ द रोवर काय करतो, ती बेल कापून टाकल्यानंतर समुद्रामध्ये बरेच दिवस इकडे तिकडे फिरतो आणि खूप मोठ्या प्रमाणात सगळा समुद्र पिंजून काढतो, अनेक जहाजांना लुटतो आणि त्यांच्याकडून खूप संपत्ती मिळवतो आणि श्रीमंत होतो. आणि मग तो परत एकदा
स्कॉटलंडच्या दिशेने यायला लागलो. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोर. वन्स अगेन ही मूव्ज टुवर्ड्स द स्कॉटलँड शोर, म्हणजे स्कॉटलंडच्या समुद्र किनारपट्टीकडे तो पुन्हा एकदा वळतो. सो थिक ए हेज overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. आणि जेव्हा तो स्कॉटलंडच्या दिशेने येतो, जवळ येतो, त्यावेळेला काय होत असतं, आकाशामध्ये एकदम दाट धुकं पसरलेलं असतं. सो थिक ए हेज ओव्हर स्प्रेड द स्काय. हेज म्हणजे थिन मिस्ट, खूप मोठ्या प्रमाणात आकाशामध्ये धुकं सगळीकडे पसरलेलं आहे. दे कॅनॉट सी द सन ऑन द हाय. आणि त्या धुक्यामुळे त्यांना सूर्य, आकाशामध्ये असणारा सूर्यसुद्धा दिसत नव्हता. द विंड वॉज ब्लोईंग थ्रूआउट द डे. जोरदार वारं वाहत होतं. ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. संध्याकाळी वारा मात्र शांत झालेला होता. आकाशामध्ये धुकं होतं, संध्याकाळचा वारा शांत झालेला होता. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. सो डार्क इट इज दे सी नो लँड. क्वॉथ Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. आणि आता हा राल्फ रोवर जो आहे तो जहाजावरती उभा होता. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. इट मीन्स दॅट ही स्टूड ऑन द डेक. डेकवरती तो उभा होता. सो डार्क इट इज दे सी नो लँड. इट वॉज सो डार्क, खूप अंधार होता. अँड देअरफोर ही वॉज नॉट एबल टू सी द लँड. जमीन त्यांना दिसत नव्हती. ह्या सगळ्यांना जमीन अजिबात दिसत नव्हती, कारण खूप अंधार पसरलेला होता. आणि त्याचे साथीदार त्यांना म्हणतात, इट विल बी लाईटर सून. कदाचित जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा थोडासा प्रकाश पडेल. फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा थोडासा प्रकाश पडेल आणि मग आपल्याला किनारा दिसेल. तोपर्यंत आपल्याला किनारा कुठेही दिसणार नाही. त्याचे साथीदार त्याला सांगतात की आपल्याला किनारा दिसत नाही, कारण खूप अंधार सगळीकडे पसरलेला आहे. कान्ट स्टीयर सेड वन, द ब्रेकर्स रोर. फॉर मेथिंग्स वी शुड बी नियर द शोर. नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. या कडव्यामध्ये त्यांचा एक साथीदार त्यांना सांगत असतो, कान्ट स्टीयर, लाटांचा गर्जना करत असल्याचा आवाज ऐकायला येत नाही आहे का? कान्ट स्टीयर, यू कांट हिअर. द ब्रेकर्स रोर, लाटांचा गर्जनांचा आवाज तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का? फॉर मेड थिंग्स वी शुड बी नियर द शोर. मेड थिंग्स, इट सीम्स म्हणजे मला असं वाटतंय दॅट वी आर व्हेरी नियर द शोर. आपण समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलोय, कारण मला लाटांचा आवाज ऐकायला येतो. तुम्हाला येत नाही का ऐकायला? नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. सध्या आपण कुठे आहोत हे नक्कीच सांगता येत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. पण मला असं वाटतं की किती बरं झालं असतं जर इंचकेप बेलचा आवाज आला असता. तर जर इंचकेप बेलचा आवाज आला असता तर आपल्याला लगेच कळालं असतं की अरे आपण समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलेलो आहोत. म्हणजे आता त्या जहाजावरती असणाऱ्या त्या लुटारूंच्या मनामध्ये सुद्धा ती शंका निर्माण झालेली आहे की इंचकेप बेल ह्याने उगाचच कापून टाकली. जर ती बेल असती तर आपल्याला आता लगेच कळालं असतं की अरे आपण आता समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलेलो आहोत. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. दो वी विन हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, till the vessel strikes with a shivering rock. Oh, Christ, it is the Inchcape Rock. They hear no sound. त्यांना कशाचाही आवाज ऐकायला येत नाहीये. Though the wind hath fallen, they drift along. कोणताही त्यांना आवाज ऐकायला येत नाहीये. कशाचाही आवाज ऐकायला येत नाही. जोरदार भरती होती. वाऱ्याचा आवाज होता. वाहत्या वाऱ्याबरोबर दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. वारा त्यांना वाहून नेत होता. वाऱ्याच्या वेगाबरोबर ते जहाज वाहत पुढे पुढे निघालेलं होतं. आणि अचानक टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ ए शिवरिंग रॉक. आणि अचानक ते जहाज भल्या मोठ्या एका वस्तूला
धडकतं, कोणत्या तरी गोष्टीला ते धडकतं आणि तो ओरडतात, ओ क्रिस्ट, इट इज द इंचकेप रॉक. अरे हे येशू, हा तर इंचकेप खडक आहे. म्हणजे ते जहाज त्या इंचकेप खडकाला जोरात आपटतं. कोणालाच काही कळत नाही, कारण अंधार पडलेला असतो. आपण कोणत्या दिशेला चाललो हे कळत नाही, आणि वाऱ्याच्या वेगामुळे ते जहाज पुढे पुढे निघालेलं असतं आणि शेवटी ते येऊन कुठे धडकतं, त्या इंचकेप रॉकला धडकतं. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. He cursed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. Sir Ralph Rover tore his hair. आता तो स्वतःचेच केस तोडून काढत होता. He was storing his hair. He felt very repented on his act that he cut the bell. त्याला खूप त्याच्या कृत्यावरती पश्चाताप असतो, कारण त्याने ती बेल कापून टाकलेली असते. आणि आता तो स्वतःचेच केस ओढत असतो. दुःखाने स्वतःला, ही कर्स्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. दुःखाने स्वतःलाच तो शिव्याशाप देत असतो. आणि समुद्राच्या लाटा, द वेव्ज रश इन एव्हरी साईड. द वेव्ह, समुद्राच्या लाटा मात्र सगळीकडून इकडे तिकडे पसरत आहेत. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आणि आता जे जहाज आहे त्या समुद्राच्या भरती बरोबर खाली बुडायला लागलेलं आहे. ते जहाज बुडू लागले आता. But even in his dying fear, one dreadful sound could the rover hear, a sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his knell. But even in his dying fear, भीतीने तो अगदी गर्भगडीत झालेला असतो, एकदम घाबरलेला असतो, खूप घाबरलेला असतो. आणि तरीसुद्धा त्यावेळेला त्याला दॅट ही वॉज हिअरिंग द साऊंड, कोणता तरी आवाज त्याला ऐकायला येत असतो. ए साऊंड, असा आवाज की जणू काय ॲज इफ इट वॉज द इंचकेप बेल, जणू काय तो इंचकेप बेलचा आवाज आहे की काय, असं त्याला ते जाणवत होतं. द डेव्हिल्स बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आणि खाली असणारा हा जो डेव्हिल आहे, यम आहे, जो मृत्यूदेवता आहे, तो समुद्राच्या तळामधून, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, समुद्राच्या तळामध्ये असणारा हा डेव्हिल ती बेल वाजवतोय की काय, तो घंटा वाजवत आहे असं त्याला जाणवतं. म्हणजे जेव्हा ते जहाज बुडायला लागतं, जहाज बुडत असताना ते रसातळाला निघालेत, समुद्राच्या तळाला ते जहाज निघालेत. आणि त्यावेळेला ह्या चोराला असं वाटतं की खालून तो यमदेव काय करतोय, ती बेल वाजवतोय. आणि आपलं मरण आता त्याला स्वतःला दिसायला लागलेलं आहे. म्हणजे त्याने केलेल्या चुकांच्यामुळे त्याला त्याची शिक्षा भोगावी लागलेली आहे. तर या पद्धतीने ही कविता आहे. एक पोवाड आहे, द इंचकेप रॉक. इंचकेप रॉक म्हणजे ह्या कवितेमध्ये कवी आपल्याला इंचकेप खडकाबद्दल, तो खडक की ज्याने बांधलेला होता, आणि तो व्यक्ती हा समुद्रचोर लुटारू तो खडक कशा पद्धतीने तोडतो आणि स्वतःसाठी खड्डा कसा खणतो, ते आपल्याला या कवितेमधून कळतं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना ही कविता कळालेली असेल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, वी विल डेफिनेटली क्लिअर इट नेक्स्ट टाईम. थँक्यू.